या आलो 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 आलो. बसा बसा. काय त्रास? नाही काय त्रास नाही. अहो एक नंबर रोड झाला तुमचा. एका घंट्यात इथे. कशाचा त्रास नाही म्हणतोय ते गती अवरोधक का काय करू त्याच्यावर किती जोरान गाडी आदळली, कंबर कुचली ना माई. मरणाची कळ निघा लागली आणि म्हणते काही त्रास नाही झाला. अहो म्हातारपणचं घरी बसायचं. पोरगी पाहायची तुमची आता वय आहेत का? नवरदेव म्हणला पोरगी एखादा नवरदेव निघला की त्या संग निघायचं. अरे येवा वाटते जरा गुलाबजामू गोडधोड खाया भेटते. जुने दिवस आठवतात. येवा वाटते म्हाताऱ्या माणसाले आता. बरं मी काय म्हणतो, हे जॅकेटवाले नवरदेव आहेत का? हो हे जॅकेटवाले नवरदेव. पण यायचं जरा वय नाही का जास्त वाटत? नाही जरा वय जरा अहो जास्त कुठं आहे? 47-48 असेल. ती शिक्षण शिकण्यात ही डिग्री घे ती डिग्री घे असं करत 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 झालं. आता काहीच नाही. 50 वर्षाचे नवरदेव येतं. हो पण पोरगी जरा वय कमी आहे. कमी म्हणजे जवळपास 25 वर्षाचं वयाची पोरगी असेल. 25-26 जास्तीत जास्त 27 असेल. अंतर लय व्हायलं ना. 14-15 वर्षाचं 17-18 वर्षाचं अंतर व्हायलं ना. अहो पण पोरगा जमीनदार आहे, नोकरी आहे सरकारी. पोराच्या घरी काही कमी नाही. ते काय झालं याला आतापर्यंत काही पोरी पसंतच नाही पडल्या. कोणती बुटकीच आहे, कोणती उंचच आहे, कोणती काळीच आहे, कोणती जास्तच गोरी आहे, कोणती जास्त शिकलेली आहे, कोणती शिकलेलीच नाही, कोणती स्वयंपाकाची येत नसे, कोणती मशीन कामच. म्हणजे असे कुठाने करू 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 हे याचं लांबलं. बरं ते जाऊ द्या. बरं पोरील बोलवा पटकन. हो बाई चाल बरं बाई ये. बाई सांग बरं तुझं नाव काय? माझं नाव मंदाकिनी. बरं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण MSc झालं. MSc. बरं स्वयंपाक वगैरे येतो का? हो सगळे येते. बेसन पोळी येते, वांग्याची भाजी येते, गोब्याची भाजी येते, दोडक्याची भाजी येते, कलांगडाची भाजी येते, फोडणीचं वरण येते, फिकं वरण येते, साबुदाणा खिचडी येते, त्याच्यानंतर तांदळाची खिचडी येते, मटन फ्राय येते, चिकन फ्राय येते, लॉलीपॉप सगळं करता येते. समोसा करता येते, कचोरी करता येते, वडापाव करता येते, मुगाचा वडा करता येते, मुगाचे भजे करता येतात, बेसनाचे भजे करता येतात, मिरची भजे करता येतात. बस 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 मग दम लागेल बस. हो मी काय म्हणतो, नवरदेव नाही आला का? अहो ते बाजूचा नवरदेव ना जॅकेटवाला नवरदेव. अहो ऐका ना मी काय म्हणते. तू थांब ना जराशी. पचपच मंदामात बोल नको ना. थांब ना जराशी. नवरदेव विचारा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा. नाही मला काय नाही विचारायचं. बापू विचारा. बापू. बाई मामाचं गाव कोणतं आहे? मामाचं गाव हेच आहे. हेच आहे म्हणजे? अहो हेच आहे म्हणजे सोयऱ्याचे 2-4 घर दुसऱ्या गावात इथं आलते. ते इथेच स्थायिक झाले. मग मी सोयऱ्याचीच पोरगी केली. म्हणजे माझी सासरवाडी गावातलीच आहे. असं. बरं देण्या घेण्याचं बोलू आपण आता. म्हणजे देणं घेणं आपल्याजवळ काही नाही. ही आपली पोरगी आहे. जेवणाचा, लग्नाचा, मंडपाचा खर्च मी करेल. नवरदेवाचे कपडे तुम्हीच करायचे, नवरीचे कपडे तुम्हीच करायचे, नवरीला सोनं नाणं तुम्हीच करायचं. ते गाड्या घोड्या ते शूटिंग फिटिंग काय लावायची तुम्हीच लावायचं. बँड तुम्हीच लावायचा, घोडे तुम्हीच आणायची. आम्ही काहीच करणार नाही. आमच्यावर काहीच नाही. ऐका मी काय म्हणते. तू थांब ना. पच्चा काउंट करतो असं. थांब ना जराशी. तुम्ही थांबा बरं जरासं. नाही काय हरकत नाही. नवरीला सोनं नाणं आम्हीच घेतो. त्याच्यानंतर गाड्या आम्हीच करतो. तुम्ही मंडप आणि जेवणाचा खर्च करा. पण एक करा, नवरदेवाचे कपडे आणि नवरदेवाचे काय जे लाकेट फकेट अंगठी बिंगठी तुम्हाला तुमच्या इच्छेनं घालायची असेल तर घाला. नाही ते आम्ही आमचं पाहू. आम्हाला वाटलं तर घालू. नाही तर नाही घालणार. ऐका ना मी काय म्हणते. काय चाललं किती वेळचं? जरा थांब ना. माझी गोष्ट काय ऐका मी काय म्हणते ते. सांग बरं सांग. काय म्हणते नवरीच्या आईचं काय म्हणणं आहे ऐका एकदा. अहो म्हणले या नवरदेवाला आपली पोरगी द्यायची नाही. काहून द्यायची नाही? काय कमी त्या नवरदेवात? जरा सवय जास्त आहे. अहो गाडी आहे, घोडी आहे, बंगला आहे, सरकारी नोकरी आहे, शेती आहे, खात्यापितं खानदान आहे. खात्यापितं घराण्यात पोरगी पडायला लागली. या घरी आपली पोरगी द्यायची नाही. काहून द्यायची नाही? अहो नाही द्यायची. तुम्ही ऐका ना. अरे पण काहून द्यायची नाही? नवरदेव दिसाय सुद्धा म्हणजे हिरो सारखा नाही म्हणून का? आता मी हिरो सारखा नाही, मी टकले आहे. मग काय तू आम्हाला पसंत केलंच का नाही? अहो त्या दिसायचा काही संबंध नाही. दिसण्यासाठी म्हणाली का मी?
मग काय तर द्यायची नाही म्हणलं ना, बरं झालं, संपला विषय. काय म्हणते नवरीची आई, पोरगी द्यायची नाही म्हणते का? यंदा लग्न करायचं नसेल तर पुढंदी करू, सोयरी करून ठेवू, यंदा काही अडचण असेल तर. काहून द्यायची नाही सांग बरं एकदा. अहो हे पोरग मला पाहायला आलतं म्हणलं,